असं आहे की 10वी नंतर एखादी भाषा मातृभाषेतलं शिक्षण संपून तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये शिकायला गेल्यानंतर लोकांना अडचण येते की नाही? अडचण येते, आपल्यापैकी अनेकांना आलेली असेल. तुम्ही उलटा प्रश्न विचारून पहा. इंग्रजी माध्यमामध्ये जी मुलं शिकली आहेत, शिकतायत, ज्यांच्या घरामधली, त्या मुलांचं 11वीला गेल्यानंतर इंग्रजी मराठी काय दर्जाचं आहे? तुम्ही एकदा त्याचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी शिक्षण याचं वस्तुनिष्ठ विश्लेषणच आपल्या समाजात नाही आहे. आपण इंग्रजी माध्यमातून शिकल्यावर त्या मुलांना अत्यंत विस्कळीत स्वरूपाचं इंग्रजी येतं. जे कॉन्व्हर्सेशनल जे इंग्रजी आहे, जे चटपटीत बोलणारी 4 वाक्य आहेत ती त्यांना नीट येत आहेत, पण जे सबस्टँटिव्ह आहे, ज्याच्यात आशय आहे, मूलभूत आशय आहे, त्या बाबतीमध्ये ती मुलं मातृभाषेतनं शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या तुलनेमध्ये खूप खुजी आहेत. हे अनेक ठिकाणी बरोबर आहे ना? तर हे घडत नाही. आणि काय झालंय, मराठी माध्यमाच्या मुलांना अडचणी येतात हे आपण जितकं जोराने सांगतो तिथं इंग्रजी माध्यमाच्या मुलांचं काय वाटोळं झालेलं आहे, जास्त पैसे देऊन वाटोळं झालेलं आहे, हे आपण बोलत नाही. तर आत्ता मला वाटतं मातृभाषेतल्या शिक्षणाचं काही बरं करताना, ज्याला राज्यशास्त्रामध्ये पॉलिटिकल सायकॉलॉजीमध्ये ऑपोजिशन रिसर्च म्हणतात, तो ऑपोजिशन रिसर्च पण नीट केला पाहिजे की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधली गुंतवणूक काय आणि रिटर्न्स काय आहेत. किती पैसा खर्च केला आहे तुम्ही, मग बूट टायवर किती पैसे खर्च केलेत, आणि शाळेमध्ये मुलाला सोडायला जाताना आई आणि बाप पण त्यांना शोभले पाहिजेत म्हणून बदललेल्या कपड्यांमध्ये आई बापांच्या खर्चात किती फरक पडला आहे. हे सगळी जी कॉस्ट आहे ना, अनुषंगिक कॉस्ट, याचं पण मूल्यमापन व्हायला पाहिजे. आणि ते झाल्यावर गुंतवलेला पैसा, मुलाला आलेली अक्कल, झालेली अपवर्ड मोबिलिटी आणि त्या समाजापासून तुटल्याने झालेलं नुकसान, याची एक नीट बॅलन्स शीट मांडल्याशिवाय आपलं इंग्रजी माध्यमातल्या शिक्षणाने सगळ्यांचं, सवर्णांपासून पददलितांपर्यंत टप्प्याटप्प्याने काय वाटोळं केलं हे आपल्याला लक्षात येणार नाही. आणि मग कदाचित आपण आपल्या न्यूनगंडावर नीट काम करू शकू.